काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत। आम्ही त्यांच्याशी बातचीत करूया। भाऊ, काय सांगणार? आज विविध मागण्यांसाठी ट्रक चालकांचा हा संप पुकारण्यात येतोय। विविध मागण्यांसाठी नाही, केंद्राच्या तानाशाह प्रवृत्तीच्या आणि तुकलिकी कायदे जे तयार केले त्या कायद्याच्या विरोधातला हे आंदोलन पूर्ण राज्यातच नाही तर देशामध्ये सुरू झालेलं आहे। त्याला फक्त ट्रक चालकच नाही तर मोटरसायकल चालक जे असतील, कार चालक असतील, त्यांनाही हा कायदा लागू होतो आहे। त्यामुळे या आंदोलनाची धग आता पुढच्या काळात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल याच्यामध्ये कुठलीही शंका कोणाला व्यक्त करण्याचं कारण नाही। ज्याला लोकशाही मान्य नाही, ज्यांना संविधान मान्य नाही, असे लोक सत्तेत बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकांवर अन्याय करणारे कायदे निर्माण करून जनतेंना त्या कायद्याच्या चाकोरीत फसवून त्यांना अडचणी निर्माण करून त्यांना 10 वर्षाची सजा देण्याचा या कायद्यामध्ये प्रावधान केलेलं आहे। त्याला 7 ते 8 लाख रुपये त्याच्यावर दंड त्याच्यामध्ये या कायद्यामध्ये प्रोविजन केलेलं आहे। त्यामुळे या कायद्याचा विरोध हा ट्रक चालकांमध्येच नाही तर संपूर्ण सर्वसामान्यांपर्यंत पुढच्या काळात जाईल आणि म्हणून या कायद्याचा आम्ही विरोध करतो आणि जो ट्रक चालकांचा संप चालू आहे त्याला आमचा पाठिंबा जाईल। 22 जानेवारीला अयोध्या येथे राम मंदिराचं लोकार्पण होतं आहे। भाजपकडून मोठी जय्यत तयारी करण्यात येते। भाजपला काही भगवान श्रीरामांनी काही कॉन्ट्रॅक्ट नाही दिलेलं आहे। आमच्या धर्मातले जे प्रमुख असतात आमच्या हिंदू धर्माचे ते शंकराचार्य असतात आणि शंकराचार्यनी याच्यामध्ये मंदिर अजून पूर्ण झालेलं नाही। या अपूर्ण मंदिरामध्ये भगवान श्रीरामाची मूर्तीची स्थापना करू नका, हे पाप होईल। आणि आता पौष महिना चालू आहे। याच्यामध्ये या पौष महिन्यामध्ये हिंदू धर्मामध्ये सांगितलं जातं की याच्यामध्ये धार्मिक कार्य केलं जात नाही, पण अशा याच्यामध्ये राजकीय फायदा घेण्यासाठी जे स्वतःला धर्माचे ठेकेदार समजतात आणि भाजपला फायदा व्हावा याच्यासाठी ते काम करतात, असे लोक धर्माच्या नावाने एक प्रकारचं पाप करतात आहेत। त्यामुळे धर्माला मानणारे हे लोक असते तर त्यांनी हे पाप केलं नसतं असं आम्हाला वाटतं। त्यामुळे हे जे निमंत्रण देत फिरत आहेत यांना कोणी अधिकार दिलेला हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे। आणि भगवान श्रीरामाचं दर्शन हे आमचा आस्थेचा विषय आहे। आम्ही अनेकदा जातोच आहे तिथं अयोध्याला, आताही जाऊ। त्याच्यामुळे यांच्या निमंत्रणाचं शंकराचार्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं तर आम्ही निश्चित जाऊ, पण यांच्या निमंत्रणाला जायचं हे कुठलं कारण होऊ शकतं हा प्रश्न सगळ्यांच्या समोर निर्माण होते आहे। रावेरच्या दाव्यावर एकनाथ खडसे यांनी दावा केलेला आहे। आमच्या उल्हासदादा पाटलांनी पण दावा केलेला आहे काँग्रेससाठी। त्यामुळे हे वाद हा चालत राहणार आहे। त्यामुळे या सगळ्या जागा ज्या आहेत याचा वाटप हाय लेवलवर होईल, फायनल याचं खाली चालत राहतं आहे चर्चा। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे। हे सरकार प्रायोजित कार्यक्रम आहे। समाजामध्ये विभाजन ठेवणं, आपसामध्ये भांडवणं हे भाजपची पहिल्यापासूनच रणनीती राहिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी समाज हा गुण्यागोविंदांना नांदत होता। या 2 समाजामध्ये भांडण निर्माण करण्याचं काम भाजपनी आणि राज्याच्या सरकारने केलेलं आहे। विधानसभेतील सरकारला आम्ही विचारलं की आपण कुठल्या आधारावर मराठा आरक्षण देणार, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकारने सांगितलं तर ते कुठला आधार राहील, कशाच्या आधारात येईल? त्याला जनगणना हा त्याच्यातला सगळ्यात मोठा आधार आहे, पण सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही। त्यामुळे ही जी काही महाराष्ट्रामध्ये सामाजिक वाताहत शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात केली जाते आहे त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागते। प्रकाश आंबेडकर म्हणतायत की महाविकास आघाडीसोबत येण्याची इच्छा आहे, मात्र कोण विरोध करतोय ते काही समजत नाही। कोणी थांबवलेलं आहे? या ठिकाणी नाना पटोले यांनी सांगितलेलं आहे की ज्या प्रकारे प्रकाश आंबेडकर यांनी निमंत्रण जरी दिले असेल तर त्यांना कोणी थांबवलं आहे असा प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे। या संदर्भात विविध विषयावर नाना पटोले यांनी माहिती दिली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।